नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, काही दिवसातच 2025 हे वर्ष संपेल आणि 2026 हे नवीन वर्ष सुरू होईल. 31 डिसेंबर 2025 वर्षाचा शेवटचा दिवस. श्री स्वामी समर्थांची ही सेवा तुम्ही या दिवशी नक्की करावी. नवीन वर्षात कोणतीही अडचण तुमच्यावर येणार नाही. संपूर्ण 2026 हे वर्ष तुमच्या सुखाचं, समृद्धीचं, भरभराटीचं, चांगल्या आरोग्याचं, शांततेचं, आनंदाचं जाईल. तुम्हीच नाही तर तुमचा परिवार सुद्धा सुखी होईल. आणि ही सेवा काही 21 दिवस, 1 महिना, 6 महिन्याची नाही, तर फक्त 1 दिवसाची आहे. आणि जी तुम्हाला फक्त 31 तारखेला 31 डिसेंबर 2025 वार बुधवारच्या दिवशी करायची आहे. आणि या दिवशी भागवत एकादशी आहे, म्हणून हा दिवस खूप महत्त्वाचा आहे. या दिवशी आपण आपल्या घरातच देवघरासमोर बसून, आपल्या स्वामींच्या समोर बसून ही सेवा करायची आहे. ही सेवा तुम्ही सकाळी केली तरी चालेल, संध्याकाळी केली तरी चालेल. दिवा लागणीच्या वेळी तुम्ही ही सेवा करू शकता. हातपाय तोंड स्वच्छ धुवून देवघरासमोर बसायचं, अगरबत्ती दिवा लावायचा. स्वामी महाराजांना, लक्ष्मी मातेला, गणपती बाप्पाला, तुमच्या घरात जेवढे देव आणि देवी असतील त्या सगळ्यांना नमस्कार करायचा, प्रार्थना करायची. त्यांना सांगायचं की 2025 हे वर्ष जसं गेलं असेल, ज्याही गोष्टी झाल्या असेल त्यापेक्षा उत्तम 2026 हे वर्ष माझ्या आयुष्यात राहू द्या, माझ्या आयुष्यात जाऊ द्या. सगळ्या गोष्टी माझ्या मनासारख्या होऊ द्या. सुखाचं, समृद्धीचं, भरभराटीचं, चांगल्या आरोग्याचं, आनंदाचं, समाधानाचं हे 2026 वर्ष माझ्या आयुष्यात येऊ द्या, अशी त्यांना प्रार्थना करायची आहे. आणि त्यानंतर तुम्हाला श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ या नामाचा जप 1 माळ करायचा आहे. हा मंत्र जप झाल्यानंतर तुम्हाला स्वामी समर्थांच्या नित्य सेवा या पोथीतून श्रीसूक्त 1 वेळेस वाचायचं आहे, पुरुष सूक्त 1 वेळेस वाचायचं आहे. हे दोन्ही सूक्त नित्यसेवामध्ये दिलेले आहे. त्यानंतर रामरक्षा तुम्हाला 1 वेळेस वाचायची आहे. आणि नंतर शेवटी तारक मंत्र तुम्हाला 1 वेळेस वाचायचा आहे. या गोष्टी तुम्ही 31 डिसेंबरच्या दिवशी करायचा आहे. आणि दुसऱ्या दिवशी 1 जानेवारी असेल तर तुम्ही त्याच 31 डिसेंबरलाच स्वामी महाराजांना, सर्व देवांना प्रार्थना करायची की नवीन वर्ष सुखाचं, समृद्धीचं, भरभराटीचं, आरोग्याचं, समाधानाचं, आनंदाचं जाऊ द्या. सगळं मनासारखं होऊ द्या. तुमची कृपादृष्टी माझ्यावर, माझ्या परिवारावर ठेवा, अशी प्रार्थना करून ही सेवा तुम्हाला करायची आहे. नक्की करा, लाभ नक्की होतील. आणि माहिती आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा. आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.